आहे। इथे तुम्ही बघू शकता आपण नर्सरी पण सुरू केलेली आहे आणि हा रोपाला जवळपास 20 दिवस झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथं फोटो काढायला रोपांनी चालू केलेले आहेत। खूप छान प्रकारे आपण रोप बनवले आहे। हे सर्व सी व्हरायटीचे रोपं आहेत। आपल्याकडे जम्बोचं रोप नाही आहे, पण सी व्हरायटी बाकी रोप व्हरायटीपेक्षा खूप छान आहे। खूप जण विचारत होते, तुम्ही मार्केटमध्ये स्टडी करून मी खूप जणांना ट्राय घेऊ शकता, पण मला तर आपल्या जास्त टेम्परेचरला सहन करते, म्हणजे ती आहे सी, म्हणून आपण सीचंच दुसऱ्यांना पण ॲडवाईस देत आहे। तुम्ही बघू शकता आणि आपल्याला घरी लावण्यासाठी पण मी रोपं बनवली आहेत। खूप जण असा प्रयोग करत आहे, पण मी पण सुरू केला आहे तो प्रयोग। इथं बघू शकता तर 3 ते 4 फुटी, 2-2.5 फुटी, 3 फुटी तर आपण रोपं तयार केलेली आहे। ती रोपं आपण डायरेक्ट लावून टाकणार, म्हणजे रिंगमध्ये 2 महिन्यात रिंग क्रॉस करणार ती रोपं। तुम्ही बघू शकता आता चालू केलं लावले ना, 2 महिन्यात ते क्रॉस केल्यानंतर एका 8 ते 9 महिन्यातच आपण फ्रुटिंग घेऊ शकता त्याला। म्हणजे जर मी जानेवारीमध्ये लावलं तर नोव्हेंबरला एखादा मी तोडा त्याच्यावरती आरामशीर घेऊ शकतो, नाही म्हणता अर्धा टन तर निघेलच एका एकरमध्ये। हे आपण अशी धरलेलं आहे। बघूत पुढे काय होईल, आम्ही तुम्हाला अपडेटच करत आहे या चॅनलवरती। शक्य आहे की नाही ती गोष्टी लाईव्ह तुम्हाला दाखवेल, म्हणून मग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपण नवीन नवीन प्रयोग करत असतो आणि ते शेतकऱ्याशी मन मोकळ्याने सांगत असतो, त्याच्यासाठी काय गोष्टी लागतात काय नाही। तुम्हाला पण काही लागत असेल रोप वगैरे तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। बाकीपेक्षा आपण चांगले हायली मॅच्युअर रोपे देऊ। आपल्याला मॅच्युरिटीच्या रोपामध्ये चांगले असेल त्याची वाढ बी चांगली राहणार। तुम्हाला रोपं स्वस्त देण्याचं एकच कारण आहे, ते कवळे रोप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला स्वस्त भेटत आहे मार्केटमध्ये। तुम्ही त्यांना विचारा एकदम मॅच्युअर स्टिक देशाल तर किती रेट पडणार, तर तो बघा त्यांचा रेट नक्की वाढणार। हे गोष्टी विचारून बघा तुम्ही। ठीक आहे मित्रांनो, चला या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच माहिती द्यायचं होतं। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।